पुढची बातमी बघूया। दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा दोन शिवसेनांचे दोन मेळावे आपल्याला बघायला मिळतील। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने आज अंधेरीमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। मात्र त्याच वेळेला मुंबईमधल्या बीकेसी परिसरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा विजयोत्सव साजरा होणार आहे। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशाचं आज बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने सेलिब्रेशन करण्यात येईल। राज्यामधल्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आपल्या भाषणामध्ये नेमकं काय बोलणार, काय घोषणा करणार याकडे सुद्धा राजकीय निरीक्षकांचं लक्ष आहे। तर उद्धव ठाकरे हे आज आपल्या भाषणामध्ये कोणत्या विषयांवरती बोलू शकतात आपण जाणून घेऊयात। मुंबई मनपासह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक महाविकास आघाडीसह लढणार की स्वबळावरती याची घोषणा सुद्धा होऊ शकते। विधानसभा निवडणुकीनंतरच्या पराभवानंतर पक्षाची पुढची भूमिका नेमकी काय आहे? विधानसभा निवडणुकीनंतर निराश अस्वस्थ शिवसैनिकाला पुन्हा एकदा लढण्याचा कानमंत्र ते देऊ शकतात। विधानसभा निवडणुकीमधल्या पराभवाची कारणं, सध्याची राजकीय परिस्थिती आणि राज्यामधले सध्याचे प्रश्न याविषयी सुद्धा चर्चा होईल। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरती पेटलेले वाद, सैफ अली खानवरचं हल्ल्याचं प्रकरण आणि राज्याची कायदा सुव्यवस्था हे विषय सुद्धा आज ते चर्चेसाठी घेऊ शकतात किंवा या विषयावरती ते भाष्य करू शकतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।